महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणात शिखर शिंगणापूर या यात्रेसाठी महाराष्ट्रातून कावडी आज मुंगी घाट चढताना दिसून येणार आहेत। हा मोठ्या प्रमाणात थरारक दृश्य आज आपण पाहणार आहोत। कशा पद्धतीनं या कावडींचे आयोजन केले जाते, वर्षानुवर्ष ही परंपरा महाराष्ट्रात अबाधित चाललेली आहे। आपल्याबरोबर कुठून कावड आली, कशा पद्धतीने कावडी आल्यात ते आपण थेट या जे कावड घेऊन युवक आलेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, कुठनं आलाय पहिल्यांदा आणि त्या कावडीचं महत्व काय आणि मुंगी घाट आज थरारक हा इथं सगळा होणार आहे, काय सांगाल तुम्ही? हा मुंगी घाट चढत असताना तुम्ही कुठून निघाला आणि कशा पद्धतीने कावड तुम्ही प्रस्थान करत असता शिखर शिंगणापुरात? आम्ही बारामतीवरून शिरसुबळ्या गावातून निघालोय। परवा दिवसा काय निघालो करून आम्ही आज 2-3 दिवस चालतोय, आम्ही पायी चालत आलोय करून। आमची 25 वर्षापूर्वी पायवारी चालत झालेली आहेत। 25 वर्षापासून येतोय आम्ही चालत। कधी निघाला तुम्ही? बारामती परवा दिवशी सकाळी। परवा दिवशी सकाळी। एवढं उन्हाचं म्हणजे उन्हाळा आहे, तुम्हाला काय वाटतं की बाबा या उन्हाळ्यात असं चालत असताना किती त्रास होतो काय? तुमच्या बरोबर एवढे लोक तुम्ही घेऊन गावात निघालाय, काय सांगाल थोडक्यात की कसं वाटतं तुम्हाला? देवाची ओढ लागते, महादेवाची ओढ लागते आणि आज तुम्ही अक्षरशः 3 वाजता तुम्ही हा मुंगी घाट चढणार आहे, काय वाटतं? ही देवाची एक लीलाच वाटते का? देवाची मोठी लीला ही। देव कधी संकट येऊन देत नाही भक्तावर। उन्हा असल्या अडचण येत नाही रस्त्याने काहीच। भरपूर सहकार्य करणारे माणसं त्याला जोडणी, जेवण देतं, पाणी देतं, आम्हाला सगळं होतं। किती वर्षापासून तुम्ही हे करताय? 25 वर्षापासून चालू आहे आमची वारी, पायवारी। हो, तुम्ही काय सांगाल की तुम्ही कावड घेतलेली आहे आणि 25 वर्षापासून हे वारी करतात असं सांगितलं यांनी, काय महत्व असतं ह्या कावडीचं आणि कशा पद्धतीने ह्या कावडीमध्ये पाणी भरलेलं असतं आणि कुठून कुठून पाणी आणता तुम्ही, काय सांगाल थोडक्यात? सुरुवातीला आम्ही तारा नदीवरती येतो, तिथून पाणी घेतो, या गाडूमध्ये भरतो, तिथून पुढे आपण निरा नदीवरती येतो, तिथलंही पाणी घेतो महादेवाला जलाभिषेक घालण्यासाठी। महादेवाला जलाभिषेक घालण्यासाठी आणि महादेवासाठी जी मनात ओढ आहे ती शब्दात सांगण्यासारखी नाही। त्या महादेवासाठी जे काय आहे ना ते हेच आहे सगळं। 25 वर्षापासून तुम्ही करताय, तुम्ही किती वर्ष झालं करताय? तुम्ही युवक आहे, काय सांगाल तुम्ही? ही कावड घेतल्यापासून तुम्हाला काय वाटतं? जीवनात काय थोडा बदल झालाय का, काय वाटतं थोडक्यात? हो, नक्कीच बदल झालेला आहे। मी 12 वर्ष झाले असतील कावडीवर येतो रोज चालत, म्हणजे दरवर्षी। तर महादेवाकडे आल्यापासून मला तर माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप बदल झाल्यासारखं वाटतं। महादेव एक असा देव आहे माझ्यासाठी, तरी त्या देवासाठी काही। आणि मुंगी घाट तर असा आहे की तो शब्दात सांगू शकत नाही तिथला फरक। काय सांगाल तुम्ही? युवक आहे तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? ह्या कावडी दरवर्षी तुम्ही कावड घेऊन येत असता, 25 वर्ष झाले सांगितलं का युवकांनी का? 25 वर्ष येत आहे, उन्हाचा प्रहर आहे, अक्षरशः आता 12 वाजून गेलेत, काय वाटतंय तुम्हाला? या उन्हात तुम्ही चालत असता, कावडीच्या पूर्ण प्रवासामध्ये आहे ना महादेवाच्या भेटीची जी ओढ लागलेली असते त्या ओढीच्या मध्ये आहे ना आम्हाला ऊन, वारा, पाऊस कशाचाही भान राहत नाही। एकदम पूर्ण बेभान होऊन आम्ही पायी चालत राहतो। येताना करा नदी, नीरा नदी, सर्व नद्यांचे पाणी घेऊन गडूमध्ये घेऊन येऊन महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी येतो आम्ही। ही परंपरा आमच्या वडिलोपार्जित चालू झालेली आहे। आमचे आजोबा, पंजोबा, वडिलांपासून सर्वजण असे पायी प्रवास करत येत राहतो। तुम्ही वडिला पण येतोय, जो 10-12 वर्ष झाले। किती पिढी आता ही येते? आमची 3री पिढी आहे।
तिसरी पिढी आहे याने तुम्ही हे आबादीत पुन्हा तुमची मुलं अशीच ठेवणार का? अशी चालू ठेवणार आपलं परंपरा. याच्यामध्ये आय टी क्षेत्रापासून 25वी सगळी मुलं आहेत. हा हाय टेवाला आहे ही 25वी मुलं आहे सगळी. ही शेतकरी कामगार आहे सगळी, असं म्हणजे कंपनी कामगार आहे सगळी. परंपरा चालू ठेवणार. तरी पण सगळी परंपरा चालू आहे सगळ्याची. हे असं काय नाही की सगळे शेतकरी म्हणून. शेतकरी काय काय आहेत, आय टी मध्ये मुलं आहेत भरपूर आहेत, 10वी-12वीची मुलं आहेत, 5वी-6वीची मुलं आहेत, असा विषय सगळा. काय वाटतं तुम्हाला की देवांचा देव महादेव मानला जातो आणि आज तुम्ही महादेवाच्या चरणी कावड घेऊन चाललाय, कसं वाटतंय तुम्हाला, काय वाटतं? एकदम मस्त वाटतंय सर. आम्ही 25 वर्षापासून ही परंपरा जपलेली आहे आणि आम्ही महादेवासाठी एवढं सगळं करू शकतो हेच आमचं नशीब आहे खूप मोठं. हे आम्हाला महादेवाचे सगळं केलं नाही एवढं सगळं की समाधान वाटतं. आणि आमच्या वडिलांपासून पंजोबापासून आजोबापासून आमच्या घरातली कावड आहे. आम्हाला खूप समाधान वाटतं की हा दिवस आम्ही इथपर्यंत येऊ शकतो चालत सुद्धा. देवांचा देव महादेव मानला तर या महादेवाची यात्रा आहे. गेले 5 ते 6 दिवस झाले ही यात्रा आहे आणि आज त्याचा शेवटचा दिवस ह्या कावडीने होणार आहे. मुंगी घाट चढत असताना मोठ्या प्रमाणात थरार जाणून येणार आहे. बारामती जिल्ह्यातील हे शिरसुफळ येथील हे युवक आहेत. अक्षरशः 3 दिवस झालं हे घरून निघालेत आणि कारा नदीचं पाणी पहिल्यांदा यांनी या कावडीत भरलं आणि आज ते महादेवाच्या चरणी अर्पण करणार आहेत. जलाभिषेक करून हा अर्पण करणार आहेत आणि आज हा थरार अक्षरशः 3 वाजता सुरू होणार आहे. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, शिंगणापूर.